नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप 5 घडामोडी. रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामधून आज सकाळी पुणे पिंपरी चिंचवडच्या दिशेने लग्नाचं वराड घेऊन निघालेल्या खासगी बसला तामिणी घाटामध्ये सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघाताचं स्वरूप इतकं गंभीर होतं की बसमधील प्रवासी बस खाली चिरडले गेले. यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी चिंचवडवरून महाडच्या दिशेने लग्नासाठी निघालेली खासगी बस क्रमांक MH14GU 3405 या गाडीचा तामिणी घाटामधील एका तीव्र वळणावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. त्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला पलटली गेली. बसमधील काही प्रवासी हे बस खालीच त्यामुळे चिरडले गेले. एकूण 40हून अधिक प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते. त्यामधील 3 महिला आणि 2 पुरुष यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पुढे मृतांची संख्या वाढू देखील शकते अशी भीती देखील निर्माण झाली. ही घटना समजताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने आता फेटाळली. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता, तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईमध्ये आता ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरती मोठा निर्णय देत रवींद्र वायकरांच्या खासदारकीवरती कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळालंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या घराजवळ अज्ञात इसमांनी आज सकाळच्या सुमारास रेकी केल्याचं आढळून आलंय. याआधी देखील संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती. आज सकाळच्या सुमारास 2 इसमांनी संजय राऊत यांच्या भांडूपमधील बंगल्याजवळ येऊन बंगल्याची पाहणी केल्याचं आढळून आलं. त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला अधिक माहिती दिली. त्यानंतर पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. खासदार राऊत मुंबईच्या पूर्व उपनगरात असलेल्या भांडूपमध्ये राहतात. सकाळच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या घराची रेकी केली. आता पोलीस राऊत यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता जे बाईकवरून दुचाकीस्वार आले त्यांच्याकडे 10हून अधिक मोबाईल असल्याचं देखील समोर आलंय. सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला यांनी गुंडांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याचं समोर आलं. तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो असं म्हणत त्याने मराठी कुटुंबियांना मारहाण केली. या घटनेवरून राज्याच्या राजकारणामध्ये चांगलंच वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणावरती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. कल्याणमध्ये जे काही घटना घडली ती दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार आता या वादाला हवा देतायत का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तसेच मागच्या महिन्यातही एका महिलेला मारवाडीमध्ये बोलण्यासाठी भाग पाडले होते. मुंबई आणि महाराष्ट्र आमचं आहे, मुंबई आधी महाराष्ट्राची आहे, नंतर या देशाची आहे, असं देखील आता आदित्य ठाकरे यांनी मत व्यक्त केलंय. कालची जी घटना आहे कल्याण मधली ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. हे सगळे जे वाद निर्माण झालेले आहेत समाजात असतील, जातीमध्ये असतील किंवा हे मराठी अमराठी वाद, खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का हे पाहणं गरजेचं आहे. आठवण करा, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये असे अनेक वाद झाले जिथे हाऊसिंग सोसायटीमध्ये मराठी माणसाला परवानगी देत नव्हते. तुम्ही मांस खाता, मटण खाता, मच्छी खाता, तुम्हाला आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये घर देणार नाही. मागच्याच मला वाटतं महिन्यामध्ये एका महिलेला दक्षिण मुंबईत हे देखील सांगितलं गेलं की तुम्ही मारवाडीत बोला किंवा हिंदीत बोला, कारण आता भाजपचं राज्य आलेलं आहे. ठीक आहे, राज्य कोणाचंही असो, पण हा महाराष्ट्र, आमची मुंबई, आमचं नागपूर, आमचं पुणे असेल, प्रत्येक जिल्हा हा मराठी माणसाचाच आहे. बघा, मी सत्य बोलतोय, घंटी देखील वाजलेली आहे. तुमची वाजू द्या.
ही आमच्या राज्याची राजधानी आहे मुंबई, नंतर या देशाची आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, अनेक लोक, अनेक वेगळ्या भाषेची लोक आमच्या राज्यात वर्षानुवर्ष येत आहेत, मिसळून राहत आहेत आणि कुठेही काही त्रास होत नव्हता कोणालाही, ना त्यांना होत होतं ना आम्हाला होत होतं. आनंदाने राहा, आमच्या राज्यात येऊन राहा, आमचे येऊन राहा, कोणालाही काही दुःख होण्याचं कारण नाहीये. पण जेव्हा कोणीतरी कालसारखा आमच्यावर मस्ती दाखवतो, माज दाखवतो, तिथे मग आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला, न्यायाचा हात कसा असतो हा दाखवला, तर मध्ये मग कोणी पोलिसांनी येऊ नये, मध्ये ह्यांना अडवायला येऊ नये. या टॉप 5 मध्ये वेळ झाला इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.